कोल्हापुरी खवय्यांचा आनंद होईल डबल. हो, कारण महालक्ष्मीच्या कृपेने अल्पावधीतच कोल्हापूर वासियांच्या मनामनात घर केलेल्या हॉटेल नैवेद्यमची कोल्हापूर मधील दुसरी शाखा आपल्या सेवेत शनिवार 14 मार्च पासून देवल क्लब खासबाग इथे. तर मग शुद्ध शाकाहारी थाळी आणि आमरस थाळी एन्जॉय करायला येत आहे ना. शुद्ध शाकाहारी जेवणाची जणू पर्वणी. उत्कृष्ट चविष्ट स्वादासाठी नैवेद्यम समर्पयामी. हॉटेल नैवेद्यम, रुईकर कॉलनी, छत्रपती संभाजीराजे पुतळ्या शेजारी आणि देवल क्लब खासबाग कोल्हापूर. तसेच पुणे येथेही शाखा उपलब्ध. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी ग्रामपंचायतीच्या रिक्त सरपंच पदासाठी येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 29 एप्रिलला राधानगरी येथे मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले होते, मात्र इच्छुकांची संख्या वाढल्याने अखेर निवडणूक अटळ ठरली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत 7 ते 12 एप्रिल अशी निश्चित करण्यात आली आहे. सन 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या सौ रीना प्रवीण पाटील या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. 2 वर्षांनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले. त्यानंतर पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या गटाचे नेते विलासराव पाटील यांच्या गटाकडे सरपंच पद देण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्या गटातही 2 इच्छुक असल्याने तिढा कायम राहिला. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती. आता या रिक्त पदासाठी सौ वैशाली दिलीप पाटील, सौ जयश्री सर्जेराव पाटील, सौ मंगल सर्जेराव कांबळे आणि सौ रुपाली अवधूत पाटील या उमेदवार मैदानात उतरले आहेत. माघारीनंतर या पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर गटाच्या जयश्री सर्जेराव दादा पाटील यांचे पती सर्जेराव दादा पाटील यांना पण मानणारा येथे मोठा मतदार आहे. त्यांनी पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामे आणली आहेत. या विकास कामाच्या जोरावरच त्यांनी आपल्या पत्नीला मैदानात उतरवलं आहे. त्या सुद्धा विजयाच्या दावेदार आहेत, हे नाकारता येणार नाही. सर्जेराव दादा पाटील यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली आहे. गावातील सर्व पाटील घराणे एकत्र आल्यास त्यांचा विजय होणार हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज लागणार नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना पाटील हे आपल्या गटाकडून अधिकृत उमेदवार उभा करणार नसल्याचे संकेत असून याबाबत लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. जिकडे नाना पाटील तिकडे विजय अशी चर्चा आता गावात जोर धरू लागली आहे. या ग्रामपंचायतीत सुमारे 1300 मतदान आहे. त्यापैकी सुमारे 225 मते दलित समाजाची आहेत. सौ मंगल सर्जेराव कांबळे यांचे पती सर्जेराव कांबळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसशी निकटचे संबंध असल्याने अंतिम क्षणी पक्षाचा पाठिंबा त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्या सरपंच पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. तसेच सध्याचे प्रभारी सरपंच सौ रुपाली अवधूत पाटील या उपसरपंच पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असून त्या पदासाठी ही एकनाथ केशव कांबळे यांची निवड होण्याची चर्चा आहे. परिणामी सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे दलित समाजाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.